हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे मॅथ 10th अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 1 जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.5. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स. बघा, याआधी आपण तुमच्या पेज नंबर 20 वरती जी ऍक्टिव्हिटी दिली आहे ती ऍक्टिव्हिटी सर्वात आधी आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीच्या हेल्पनी आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारचे अप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स असतात, कशा प्रकारे हे वर्ड फॉर्म मधले एक्झाम्पल आपल्याला इक्वेशन्स मध्ये ट्रान्सफर करून कन्वर्ट करून त्यांना आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा ऍक्टिव्हिटी पेज नंबर 20 वरती. तर ही ऍक्टिव्हिटी मी या बोर्डवरती ड्रॉ केली आहे. तर काय आहे ही ऍक्टिव्हिटी बघा. ऍक्टिव्हिटी दिली आहे आय एम सार्थक. ठीक आहे, एक सार्थक नावाचा स्टुडंट दिलाय आणि तो म्हणतोय माय प्रेझेंट एज इज एक्स इयर्स. ओके, इथे दिले आहे आय एम साक्षी माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स. ओके, इथे एक्स आणि वायच्या स्वरूपात त्यांच्या एजेस दिले आहे. तर याच्यावरून आपल्याला इक्वेशन्स बनवायचे आहे. तर बघा, सर्वात आधी एक कंडिशन दिली आहे, त्या कंडिशन वरून एक इक्वेशन बनेल. काय म्हणतं, द सम ऑफ प्रेझेंट एज. बघा, प्रेझेंट एज काय, सार्थकची आणि साक्षीची एक्स अँड वाय. तर काय म्हणतात, द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ सार्थक एज अँड, इथे अँड पाहिजे होतं, अँड साक्षीज एज इज 25. काय म्हणते, द सम ऑफ. सर्वात आधी लक्षात घ्यायचा, सम म्हटलं की साइन येईल प्लसचं. द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ साक्षी अँड सार्थक. साक्षीचं एज काय वाय आणि सार्थकचं एज काय एक्स. या दोघांची सम आहे म्हणते. इज म्हणजे इक्वलचं साइन लावायचं. जेव्हा जेव्हा इज म्हणाल तेव्हा इक्वलचं साइन म्हणायचं. ठीक आहे, पुन्हा इक्वेशन बघा काय होईल. द सम ऑफ, सम म्हटलं की प्लसचं साइन, सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ सार्थक. प्रेझेंट एज ऑफ सार्थक काय एक्स अँड प्रेझेंट एज ऑफ साक्षी काय वाय. किती आहे, इज म्हटलं की इक्वलचं साइन, इज 25. ओके, पुन्हा बघा, एकदम सिंपल इक्वेशन तयार होतात. कोणते वर्ड फॉर्म मधले एक्झाम्पल राव त्यांना आपल्याला इक्वेशन्स मध्ये ट्रान्सफर करणं फार इझी आहे. थोडंसं शब्दांना समजून घ्यावं लागलं. आपला वर्ड काय सांगतोय, काय साइन इंडिकेट करताय, त्या साइनला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, द सम ऑफ कशा सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ सार्थक काय एक्स आणि प्रेझेंट एज ऑफ साक्षी, या दोघांची सम आहे. इज म्हणजे इक्वलचं साइन आहे काय 25. झालं इक्वेशन सिम्प्लिफाय. बघा नेक्स्ट कंडिशन, सार्थक एज म्हणजे कोण एक्स. सार्थक एज इज म्हटलं की इक्वल, लेस म्हटल्यानंतर मायनसचं साइन, लेस बाय 8. लेस कितीने 8 ने, म्हणजे आपल्याला 8 कमी करावे लागेल. मोर म्हटलं की मोर बाय 8 म्हणजे +8, लेस बाय 8 म्हणजे -8. ओके, हे लक्षात ठेवायचं. सार्थक एज इज लेस बाय 8 म्हटलं की -8. दॅन द डबल म्हणजे 2, डबल द एज ऑफ साक्षीचं एज काय वाय, त्याच्या डबल. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन काय मिळेल, एक्स इक्वल्स टू 2y -8 ला इथे लिहितो. ओके, असा ते इक्वेशन राहील. ठीक आहे, सार्थक एज एक्स इज इक्वल, लेस बाय 8 म्हणजे 8 मायनस होईल इथून. ठीक आहे, दॅन कुठून मायनस, कोणातून मायनस, दॅन द डबल एज ऑफ साक्षी. डबल कोणाचा 2y. ठीक आहे, साक्षीचं एज काय y, या y ला डबल करावं लागेल. ठीक आहे, या 2y मधून -8 केलं तर कोणाचं एज मिळते, सार्थकचं. सिंपल आहे. ओके, यानंतर हे बघा ही कंडिशन, 4 years ago साक्षीज एज वॉज. आता समजा माझं प्रेझेंट एज 10 वर्ष आहे, तर माझं 4 वर्ष आधीचं वय काय राहील, 4 वर्ष आधीचं वय म्हणजे -4 करावं लागेल, 6 वर्ष राहील माझं 4 वर्ष आधीचं वय. ठीक आहे, बघा साक्षीचं आजचं वय किती आहे, साक्षीचं प्रेझेंट एज काय, ठीक आहे वाय इयर्स, आणि तिचं 4 वर्ष आधीचं वय काय होईल -4, वाय -4. साक्षीचं समजा 12 वर्ष असेल तर -4 करून 4 वर्ष आधीचं वय होईल 8 वर्ष. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, काय म्हणते बघा, 4 years ago साक्षीज एज, साक्षीचं वय 4 वर्ष आधीचं काय होईल y -4. ठीक आहे, ओके, 4 years ago साक्षीज एज वॉज. आता बघा कोणतंही हेल्पिंग वर्ब आलं तर वॉज म्हणजे काय इक्वल टूचं साइन. ठीक आहे, 3 years लेस म्हणजे किती कमी करावं लागेल, 3 years लेस. आताच बोललो 8 years लेस म्हणजे 8 मायनस, आता इथं 3 years लेस म्हणजे 3 years लेस. पण कशातून हे 3 मायनस होणार आहे, बघा पुढे दिलाय 3 years लेस दॅन. ठीक आहे,
सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. बघा आता काय म्हणता 3 इयर्स लेस. कशातून 3 इयर्स लेस? तर सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. ॲट दॅट टाइम कधीचं? 4 वर्ष आधीचं वय. ठीक आहे, सार्थकच्या 4 वर्षा आधीचं वय काय होईल? हे सार्थकचं 4 वर्ष, सार्थकचं आजचं वय काय? x इयर्स. 4 वर्ष आधीचं वय काय होईल? x मायनस 4 इयर्स. सिंपल आहे, थोडंसं लक्षात घ्या. पुन्हा सांगतो लक्षात घ्या. काय म्हणते इथे? सर्वात आधी आपल्याला सार्थक आणि साक्षीचं 4 वर्ष आधीचं वय काय होईल? सार्थकचं आजचं वय आहे x इयर, 4 वर्ष आधीचं होईल x मायनस 4. ओके, साक्षीचं आजचं वय आहे, आजचं एज आहे y इयर्स, तर 4 वर्ष आधीचं काय होईल? y मायनस 4. तर यावरून आपल्याला समजून घ्यायचं की इक्वेशन कसं बनेल. बघा 4 इयर्स अगो साक्षीज एज काय होईल? y मायनस 4. y मायनस 4 एवढं होतं म्हणते. ठीक आहे, 4 इयर्स अगो साक्षीज एज म्हणजे काय होईल? y मायनस 4. वाज म्हटलं की इक्वल टू साइन 3 इयर्स लेस म्हणलं की 3 मायनस होईल. कशातून मायनस होईल आता? दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. सार्थकचं 4 वर्ष आधीचं वय. ॲट दॅट टाइम म्हटलं की 4 वर्ष वयाच्या अगोदरचं वय, म्हणजे 4 वर्ष आधीचं वय काय सार्थकचं? x मायनस 4. x मायनस 4. तर इक्वेशन काय मिळेल मला? y मायनस 4 इक्वल्स टू x मायनस 4 मायनस 3. ओके, पण या इक्वेशनला आपल्याला अजून सिम्प्लिफाय करता येईल. कसं? बघा करून मायनस 3 मायनस 4 इथे लिहितो मी. y मायनस 4 इक्वल्स टू x मायनस 4 मायनस 3. ओके करूया. y मायनस, हे y मायनस 4 आहे, y मायनस 4 इक्वल्स टू मायनस 4 मायनस 3 होईल मायनस 7 x मायनस 7. ओके, तर इक्वेशन काय मिळेल मला? पुढे लिहितो मी. y मायनस 4 मायनस 3 होईल मायनस 7. अशा प्रकारे इक्वेशन मिळेल मला. ओके, आता यानंतर बघू अशाच प्रकारचे आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये एक्झाम्पल राहतील. यालाच आपण म्हणतो अप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन. ठीक आहे, ओके, अशा प्रकारचे एक्झाम्पल राहतील. त्यांना आपल्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून आपल्या मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. आपण कोणत्या मेथडने सॉल्व्ह करतो? त्याच्या आधी एलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड किंवा क्रेमर्स मेथड. ठीक आहे, या मेथड आपल्याकडे आहे. आता पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 1.5. जर तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर बघा तुमच्या प्रॅक्टिस सेटचा फर्स्ट एक्झाम्पल आहे 2 नंबर्स डिफर बाय 3. पहिली कंडिशन आहे आपली, याच्यामध्ये कंडिशन्स दिल्या राहतात. ठीक आहे, 2 नंबर्स डिफर बाय 3 आणि दिल्या नेक्स्ट कंडिशन द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. फाइंड द नंबर्स. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? नंबर्स. कोणते नंबर्स? 2 नंबर फाइंड आउट करायचे आहे. याच्यामध्ये एक छोटा नंबर आहे, एक मोठा नंबर आहे. ठीक आहे, कारण पहिल्या कंडिशन काय सांगते? द नंबर डिफर बाय 3 म्हणजे काय? द डिफरन्स ऑफ 2 नंबर्स इज 3. ठीक आहे, असे 2 नंबर आहे ज्याच्यामध्ये एक स्मॉलर आहे, एक ग्रेटर नंबर आहे. सर्वात आधी जे फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे, नंबर फाइंड आउट करायचे आहे, त्याला आपल्याला एक्स अँड वाय सपोज करावं लागेल. तर लिहूया इथे सपोज दी एक ग्रेटर नंबर आहे, दी ग्रेटर नंबर इज x and smaller number is y. एक नंबर x आहे, एक नंबर y आहे. ठीक आहे, त्याला सपोज केलाय आपण. केस 1 कंडिशन 1 काय? सर्वात आधी इक्वेशन तयार करून घ्यायचे आपल्याला. ओके, केस 1 2 नंबर्स डिफर बाय 3 ही पहिली कंडिशन आहे आपली. काय म्हणते कंडिशन? की 2 नंबर जे आहेत त्याचा डिफरन्स किती आहे? 3 आहे. म्हणजे काय? 2 नंबरचा डिफरन्स म्हणजे काय? डिफरन्स म्हटलं की मायनस. डिफरन्स म्हटलं की मायनस 2 नंबरचा डिफरन्स आहे. द डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स म्हणजे कोणते नंबर? ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस केला. ठीक आहे, ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस केला तर आन्सर किती मिळते म्हणते? 3. द डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स इज 3. ठीक आहे, अशा प्रकारची पहिली केस आहे. केस 2 काय? सम ऑफ ट्वाइस दी स्मॉलर नंबर. केस 2 आहे आपली, इथे लिहितो केस 2. द सम म्हणजे काय? प्लसचं साइन. सम ऑफ कशाची? सम ऑफ ट्वाइस दी स्मॉलर नंबर. कोणता आहे स्मॉलर नंबर? आपला y. ट्वाइस याच्या डबल. ट्वाइस दी स्मॉलर नंबर अँड थ्राइस दी ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता आहे? 3 याची तिप्पट म्हणजे थ्राइस दी ग्रेटर नंबर. ठीक आहे, इज किती आहे? इज म्हणजे इक्वल. इज किती आहे? 90. अशा प्रकारे आपल्याला 2 इक्वेशन मिळाले डिरेक्टली. ठीक आहे, ओके, या 2 इक्वेशनला आपल्याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. काय करणार मी? इथे बघा कोएफिशियंट्स इक्वल नाही आहे,
तर सर्वात आधी ही इक्वेशन जे आहे हे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे आपण, ठीक आहे. 3x इकडे लिहू, 2y तिकडे लिहू. ओके, 3x इकडे, कारण आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये 2y आहे, ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय असतं, x आधी असतो y नंतर असतो, त्याच्यामुळं स्टँडर्ड फॉर्म असं राहील आपला, ठीक आहे. ओके, इक्वेशन जे आहे तेच आहे. थ्राईज दी काय, थ्राईज दी ग्रेटर नंबरचा थ्राईज आणि ट्वाईस द स्मॉलर नंबर. ओके, जे आहे तेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा इक्वेशनमध्ये बघा एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायच्या आधी कोएफिशियंट इक्वल करायचे आहे. बघा या इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे वायचा कोएफिशियंट इक्वल होईल. ओके, मल्टिप्लाइंग करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन हे सर्वात आधी माहिती आहे आपल्याला कशा प्रकारे एलिमिनेशन मेथडनं आपण सॉल्व्ह करतो. एक्झाम्पल, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2, 2 ने मल्टिप्लाय करताय काय होईल, 2 × x होईल 2x, 2 × y होईल 2y, 2 × 3 होईल 6. इक्वेशन मिळालं मला 3. हे दोन इक्वेशन आहे. यामध्ये बघा 2 कॉमन आहे, साइन डिफरंट आहे. साइन डिफरंट असते तेव्हा करतो का आपण ॲडिशन. ओके, लिहा ॲड इक्वेशन 3 and 2 असं डायरेक्ट लिहू शकतो आपण, ठीक आहे. ॲड इक्वेशन 3 and 2. ओके, काय इक्वेशन आपलं सेकंड, 3x + 2y = 90. हे आहे 2x - 2y = 6. करूया ॲडिशन. ओके, 3x + 2x होईल 5x, हे होईल 5x, हे होईल कॅन्सल. ओके, त्याच्यानंतर काय होईल, 19 + 6 काय होईल 25. 5x ला मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे काय होईल, x = 25/5 म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळेल मला, 25/5 होते 5. x ची व्हॅल्यू मिळेल मला 5. त्यानंतर करू y ची व्हॅल्यू फाइंड आउट. ही x ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट अप करू आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. काय होईल, ओके, पुट x = 5. कोणतं इक्वेशन घेता, इन इक्वेशन. हे बघा इक्वेशन घेतो मी, सिंपल इक्वेशन घ्या, या इक्वेशन मध्ये पुटअप करतो, ठीक आहे. इन इक्वेशन 1 कोणत्या इक्वेशन मध्ये पुटअप करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. इन इक्वेशन 1 मध्ये पुटअप करणार आहे आपण. ओके, काय होईल, x ची व्हॅल्यू 5 मायनस y आहे, y = 3. 5 ला ट्रान्सफर करू, काय होईल, -y = 3 मायनस होईल 5 इकडे +5 तिकडे काय होईल -5 म्हणजे होईल -y = 3 -5 होईल -2 -1 आहे इकडे मल्टिप्लिकेशन तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे मिळेल y = -2/-1 म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल मला 2. मायनस मायनस प्लस होतं, ठीक आहे. 2/1 म्हणजे 2. अशा प्रकारे मला y ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि x ची व्हॅल्यू मिळाली आहे. ओके, तर आपलं काय आहे, ठीक आहे. ते दोन नंबर्स काय आपल्याजवळ, x म्हणजे काय 5, y म्हणजे काय 2. तर बघा आपली कंडिशन जी होती त्याला वर्ड फॉर्म मध्ये एक्झाम्पल होतं, तर वर्ड फॉर्म मध्ये आन्सर लिहावं लागेल. काय होईल ते, ओके, द ग्रेटर नंबर इज, ओके, द ग्रेटर नंबर इज x म्हणजे कोण 5, तो काय आहे 5. अँड स्मॉलर नंबर इज, अँड स्मॉलर नंबर इज काय, स्मॉलर नंबर इज y म्हणजे कोण 2. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. एक रेक्टँगल लिहिला, ॲम रेक्टँगल करून आणि त्याच्या साईड्स आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात दिल्या, ठीक आहे, पॉलिनॉमियलच्या स्वरूपात दिल्या आणि फाइंड आउट करायचा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y, फाइंड बाय पेरिमीटर अँड एरिया. तर सर्वात आधी कसं सॉल्व्ह करणार आहे बघा, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स का असतात, इक्वल असतात, म्हणून लेंथला इक्वल, ब्रेडला इक्वल. यावरून आपल्याला दोन इक्वेशन मिळेल, त्यावरून x आणि y च्या व्हॅल्यू मिळेल आणि x आणि y च्या व्हॅल्यूवरून लेंथ ब्रेड फाइंड आउट करून पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट आपण करणार आहे. बघा कसं, सर्वात आधी रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात म्हणून मी लिहू शकतो 2x + y + 8 = 4x - y. ही लेंथ आहे, दोन्ही इक्वल आहे, ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करून घ्या, इक्वेशनला सॉल्व्ह करू. काय होईल, 4x ट्रान्सफर होईल, y सुद्धा ट्रान्सफर होईल, कारण आपले व्हेरिएबल वाले व्हॅल्यू कुठे असतात नेहमी लेफ्ट हँड साईडला आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात राईट हँड साईडला. 8 ला सुद्धा ट्रान्सफर करू, 8 प्लस आहे तिकडे काय होईल मायनस. ओके, हे 4x प्लस आहे इकडे मायनस, हे -y आहे तिकडे प्लस होईल. काय होईल बघा 2x + y, ठीक आहे. या 4x ला करू -4x होईल, y ला करू +y होईल. ओके, 8 ला तिकडे ट्रान्सफर करू म्हणजे काय होईल -8. काय होईल इक्वेशन
2x मायनस 4x का होईल मायनस 2x, y प्लस वाय होईल 2y. ओके, इक्वेशन मिळालं मला फर्स्ट. आता नेक्स्ट इक्वेशनसाठी ब्रेथला घेऊ. ब्रेथ काय माझी 2y ही इक्वल राहील कोणाच्या x प्लस 4च्या, कारण दोन्ही काय ब्रेथ. ओके, आपला व्हेरिएबल राईटला लेफ्टला ट्रान्सफर करू, का होईल प्लस एक्स आहे मायनस एक्स होईल प्लस 2y असेच्या असेच. ओके 4, इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशनमध्ये बघा, एक मिनिट इथे एक हे लिहू घ्यायचं राहिलं, ठीक आहे. 2y आहे हे 2y. यानंतर बघा या दोन्ही इक्वेशनमध्ये 2y कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, दोन्ही इक्वल आहे. तर याला मी करतो सबट्रॅक्ट, ठीक आहे. एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं, सबट्रॅक्ट करायचं आहे मला. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 मधून सबट्रॅक्ट करणार आहे. इक्वेशन 1 आधी लिहू, मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8. हे मायनस करणार आहे मी, हे इक्वेशन काय मायनस x प्लस 2y इक्वल्स टू 4. ठीक आहे, सबट्रॅक्ट करतो तेव्हा खालच्या इक्वेशनचे साईन चेंज होतात. ओके, मायनस 2x प्लस एक्स का होईल मायनस एक्स, हे तर कॅन्सल होईल, ठीक आहे, कारण प्लस 2y मायनस 2y 0 होईल. ओके, मायनस 8 मायनस 4 का होईल मायनस 12. मायनस 1 एक्सला मल्टिप्लाय तिकडे का होईल डिवाइड, म्हणजे काय मिळेल एक्स इक्वल्स टू मायनस 12 अपॉन मायनस 1. मायनस मायनस कॅन्सल 12 अपॉन 1 होईल 12, म्हणजे एक्स मिळेल मला 12. अशा प्रकारे मला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे. आता वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. काय करू, पुटअप करूया एक्सची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये. ओके, काय होईल पुढे इक्वेशन, या इक्वेशनमध्ये पुटअप करतो मी. सेकंड इक्वेशनमध्ये इझी आहे. पुट एक्स इक्वल्स टू 12 इन इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे सेकंड, या इक्वेशनमध्ये पुट करताय. ठीक आहे, काय होईल इक्वेशन बघा, एक्सची व्हॅल्यू 12 आहे, म्हणजे काय होईल मायनस एक्सच्या जागी 12 प्लस 2y इक्वल्स टू 4. 12 ट्रान्सफर करू, प्लस इकडे मायनस आहे तिकडे प्लस होईल, म्हणजे काय होईल 2y इक्वल्स टू 4 प्लस 12, काय होईल 2y इक्वल्स टू 4 प्लस 12 होईल 60. वायला 2 मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल 16 अपॉन 2. वायची व्हॅल्यू मिळेल मला 8, 16 अपॉन 2 होते 8. अशा प्रकारे माझ्याकडे एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली आहे. याच्यानंतर फाइंड आउट करूया आपण पेरिमीटर आणि एरिया. त्यासाठी आपल्याला लेंथ पाहिजे आणि ब्रेथ पाहिजे. यासाठी मी काय करणार आहे, आपल्याजवळ लेंथ आहे, लेंथ काय 4x मायनस वाय आहे आणि 2x प्लस वाय प्लस 8, याच्यामधलं एकच इक्वेशन घेतो मी 4x मायनस वाय, म्हणजे लेंथ मिळून जाईल, लेंथ होईल. ओके, लेंथ फाइंड आउट करणार आहे मी. लेंथ काय होईल इकडे, लेंथ इक्वल्स टू काय 4x मायनस वाय, 4x मायनस वाय दोघांमधून एकालाच घ्यायचा आहे. 4x मायनस वाय घ्या किंवा 2x प्लस वाय प्लस 8 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 4x मायनस वाय पुटअप करू, एक्स आणि वायची व्हॅल्यू 4 इंटू एक्स काय 12, वायची व्हॅल्यू 8, काय होईल 4 इंटू 12 होईल 48 मायनस 8, काय मिळेल मला लेंथ, लेंथ मिळेल मला 40. ठीक आहे, आता फाइंड आउट करूया ब्रेथ. ओके, पुढे सॉल्व करतो. ओके, ब्रेथ काय माझी दोन साइड्स आहे माझ्याकडे, 2y आणि x प्लस 4 आहे, याच्यातला 2y घेतो. ओके, चला पुटअप करू. वायची व्हॅल्यू काय, वायची व्हॅल्यू 8, 2 इंटू 8 म्हणजे होईल हे 16. अशा प्रकारे माझ्याकडे लेंथ आहे आणि ब्रेथ सुद्धा आहे. याला कॅपिटल बीने डिनोट करतो असतो आपण. ओके, त्यानंतर फाइंड आउट करायचा आपल्याला एरिया आणि पेरिमीटर. एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया असतो आपल्याकडे, एरिया असते लेंथ इंटू ब्रेथ. चला पुटअप करू. लेंथ काय आपल्याकडे, लेंथ आहे 40, ब्रेथ आहे 16. ओके, 14 इंटू 16 होतं 640. ओके, तर एरिया कशामध्ये स्क्वेअर युनिट असतं, स्क्वेअर युनिट. ओके, अशा प्रकारे करायचं आहे. यानंतर फाइंड आउट करू आपण पेरिमीटर. पेरिमीटरसाठी फॉर्म्युला असतो 2 इंटू एल प्लस बी, लेंथ प्लस ब्रेथ. चला पुटअप करूया. लेंथ आहे आपल्याकडे 40, ब्रेथ आहे 60, करूया फाइंड आउट. 40 प्लस 16 काय होईल 56, 2 इंटू 56 होईल
112 अशा प्रकारे, आणि हे राहील युनिटमध्ये. ओके, अशा प्रकारे आपल्याजवळ एरिया आणि पेरिमीटर आलेला आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. एक्स आणि वायची व्हॅल्यू आहे, एक्सची 12 आहे, वायची 8, एरिया मिळाला आपल्याला 640 स्क्वेअर युनिट आणि पेरिमीटर आपला 112 युनिट. अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. कंडिशन 1 आहे. ठीक आहे. कंडिशन 2 काय, इफ यू डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट इन टू द एज ऑफ हिज सन द सम विल बिकम्स सम इज 95. तर फाइंड करायचं आहे, फाइंड द प्रेझेंट एजेस. ठीक आहे, आपल्याला फादर्स आणि सन्स या दोघांचे प्रेझेंट एजेस फाइंड आउट करायचं आहे. त्यांना एक्स आणि वाय सपोज करू. सर्वात आधी सपोज द प्रेझेंट एज ऑफ फादर इज एक्स अँड प्रेझेंट एज ऑफ सन, हे असंच राहणार आहे. द प्रेझेंट एज ऑफ सन इज वाय. हे सपोज केलंय आपण. जे फाइंड आउट करतो असतो ते आपण सपोज करायचं सर्वात आधी. त्याला एक्स आणि वाय सपोज करायचं आहे. यानंतर केस 1 आहे, कंडिशन 1 आहे आपली. काय, द सम म्हटलं की प्लस सम ऑफ फादर्स एज काय, सम ऑफ फादर्स एज म्हणजे एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, अँड ट्वाइस कोणाचं, सनचं एज ऑफ हिज सन इज म्हटलं की इक्वल टू इज किती, 70. इक्वेशन 1. यानंतर केस 2 आहे. ओके, केस 2 वरून नेक्स्ट इक्वेशन मिळेल. केस 2 काय, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज काय, डबल केलं. ओके, इफ वी डबल दी फादरचं एज. ठीक आहे, अँड ऍड म्हटलं की प्लस अँड ऍड इट, हे ऍड करणार कशामध्ये, इट इन टू द एज ऑफ हिज सन, हे ऍड करणार आपण सनच्या एज मध्ये. सनचं एज आहे वाय. ठीक आहे, हिज सन द सम इज, आणि या दोघांची सम काय बनते, इज किती, 95. बघा इक्वेशन नंबर 2. कंडिशन 1 होती, काय होती, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. नेक्स्ट कंडिशन होती, इफ यू डबल द एज ऑफ फादर म्हणजे 2x. ठीक आहे, अँड ऍड इट, ऍड म्हटलं की प्लस. ठीक आहे, सबट्रॅक्ट म्हटलं असतं मायनस. ऍड इट इन टू द एज ऑफ हिज सन, सनचं एज होईल वाय. ठीक आहे, हिज सन द सम इज, सम या दोघांची सम काय बनते, सम इज म्हटलं की इक्वल इज 95. अशा प्रकारे 2 इक्वेशन मिळाले आहे. यांना आपण आपल्या एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. तर या दोन्ही इक्वेशनला आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. तर काय होईल, इथे बघा एक्सचा कोएफिशियंट 2 दिसतोय, इथे 1 दिसतोय, इथे 2, इथे 1. मग आपल्याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी कोएफिशियंट्स इक्वल करून घ्यावे लागतील. त्यासाठी मी काय करतो, एक्सचा कोएफिशियंट इक्वल करायचा असेल तर या इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये 2 आणि 2 मध्ये सुद्धा 2 राहील. ओके, मल्टिप्लाय करतो इथे 2 ने डायरेक्टली. तुम्ही काय होईल इक्वेशन मिळणार 2x प्लस 2 इंटू 2 होईल 4y इक्वल्स 70 इंटू 2 होईल 140. इक्वेशन 3. आता हे दोन्ही इक्वेशन आहे. या इक्वेशनला करतो सबट्रॅक्ट. काय होईल, सबट्रॅक्ट द्यायची इथे इक्वेशन 3 and 2. ओके, सबट्रॅक्ट करूया. काय होईल, 2x प्लस 4y इक्वल्स टू 140. हे इक्वेशन आहे. 2x प्लस y इक्वल्स टू 95. सबट्रॅक्ट करताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करायचे. ओके, काय होईल सबट्रॅक्शन, 2x मायनस 2x काय होईल 0. ओके, त्यानंतर 4y मायनस y होईल -3 होईल -3. त्यानंतर 140 मायनस 95 काय होईल 45.
ओके, हे वाय आहे. वायला -3 मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे वाय मिळेल मला 45 अपॉन -3, सॉरी -3 नाही, इथे +3 येईल. ठीक आहे, कारण +4y -y म्हणजे +3y. ओके, हे सुद्धा इथे प्लसच राहील, +3 ट्रान्सफर होऊन +3. ओके, 45/3 म्हणजे काय होईल 15. ओके, अशा प्रकारे वायची व्हॅल्यू मिळाली आहे. आता करू फाइंड आउट एक्सची व्हॅल्यू. ओके, तर ही व्हॅल्यू पुटअप करू आपण कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये. जे इक्वेशन सिंपल आहे त्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं. हे इक्वेशन 1 इथे पुटअप करतो. पुट y = 15 इन इक्वेशन 1. करूया पुटअप. काय होईल ax + 2 × y म्हणजे काय 15 = 17. करा सॉल्व. x + 2 × 15 होईल 30 = 70. 30 ला ट्रान्सफर करू, काय होईल तिकडे, इकडे प्लस आहे तिकडे काय होईल मायनस, म्हणजे मिळेल मला 70 - 30 काय होईल 40. अशा प्रकारे मला एक्सची सुद्धा व्हॅल्यू मिळाली आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहे त्यांना आपल्याला एक्झाम्पल वर्ड फॉर्ममध्ये होतं, तर आपल्याला आन्सर सुद्धा वर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणून लिहूया. द प्रेझेंट एज ऑफ फादर इज एक्स. एक्स म्हणजे काय 40. अँड हे लिहायचं आहे द प्रेझेंट एज ऑफ सन इज वाय होतं. वाय म्हणजे काय 15. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. नेक्स्ट कंडिशन आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. फाइंड द फ्रॅक्शन. सर्वात आधी जे फाइंड आउट करायचं आहे त्याला आपल्याला एक्स अँड वाय सपोज करावं लागेल. फ्रॅक्शनमध्ये एक असतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटरला आपण एक्स सपोज करू, डिनॉमिनेटरला वाय सपोज करू. लिहूया. सपोज द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन is x and the denominator of fraction is y. हे सपोज करायचं आपल्याला. आपली केस 1 काय, कंडिशन 1 काय यासाठी, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन डी, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हटलं की x इक्वल टू साइन लावायचं 4 मोर म्हणजे 4 प्लस 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. 4 आहे न्यूमरेटर x याचा ट्वाइस, म्हणजे अशा प्रकारे डिनॉमिनेटरच्या जागी कोण राहील y. ओके, अशा प्रकारे हे इक्वेशन होईल. आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये व्हेरिएबल आपला लेफ्टला असतो, म्हणून ट्रान्सफर करू. काय होईल -2x + y = 4. इक्वेशन 1. तर बघा आपल्या इक्वेशनसाठी केस सेकंड आहे. केस 2 काय आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. ओके, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे. तर काय म्हणते डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स बनतो न्यूमरेटरच्या. ठीक आहे, न्यूमरेटर 1 टाइम्स असेल तर डिनॉमिनेटर किती आहे 12 टाइम्स आहे. ठीक आहे, कधी पुढे कंडिशन आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर if both numerator and denominator. ठीक आहे, if both numerator and denominator are reduced by 6. reduce म्हणजे कमी केले. ठीक आहे, reduced by 6. अशा प्रकारे इक्वेशन मिळेल. काय होईल, ओके, न्यूमरेटर काय आपला x, डिनॉमिनेटर आपला y. ठीक आहे, म्हणजे x - 6 y - 6 = 1/12. करूया क्रॉस मल्टिप्लाय. हे काय होईल x - 6 × 12 म्हणजे काय होईल 12 × x - 6 = 1 × y - 6 म्हणजे काय होईल y - 6च राहील. करूया 12 × x होईल 12x, 12 × 6 होईल 72 = y - 6. y ला इकडे ट्रान्सफर करू 72 ला
राईट हँड साईडला काय होईल इकडे वाय प्लस हा इकडे होईल मायनस म्हणजे मिळेल 12x मायनस वाय होईल. ओके 72 मायनस आहे तिकडे काय होईल प्लस म्हणजे काय होईल -6 प्लस 72. ओके -6 प्लस 72 काय होईल 66. 12x मायनस वाय इक्वल्स टू 66. इक्वेशन सेकंड. आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत बघा. इक्वेशन 1 इक्वेशन सेकंड. या दोन्ही इक्वेशनमध्ये वायची जी व्हॅल्यू आहे म्हणजे कोएफिशियंट जो आहे तो 1 1 इक्वल आहे आणि साइन डिफरंट आहे. करूया ॲडिशन डायरेक्टली. ओके ॲड इक्वेशन 1 and 2 दोन इक्वेशनची ॲडिशन करणार आहे. काय होईल सेकंड इक्वेशन आधी लिहून घेऊ किंवा फर्स्ट लिहू काही प्रॉब्लेम नाही. 2x प्लस वाय इक्वल्स टू 4 हे आहे 12x मायनस वाय इक्वल्स टू 66. ॲडिशन करताय -2x प्लस 12x काय होईल 10x. हे होईल कॅन्सल. यानंतर बघा काय होईल 66 प्लस 4 काय होईल 70. एक्सला 10 मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे काय मिळेल x इक्वल्स टू 70/10 म्हणजे एक्स मिळेल मला 7. 70/10 काय होते 7. एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे. ही व्हॅल्यू पुटअप करू कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये मिळेल आपला दुसरी व्हॅल्यू म्हणजे वायची. ओके पुट एक्स इक्वल्स टू 7 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये पुटअप करतो या इक्वेशनमध्ये पुटअप करतो. जे इझी आहे त्याच्यात पुटअप करायचं आहे. इक्वेशन 1 करूया पुटअप. काय होईल -2 × x म्हणजे कोण 7 प्लस y इक्वल्स टू 4. -2 × 7 होईल -14 प्लस y इक्वल्स टू 4. 14 प्लस मायनस हा तिकडे काय होईल प्लस y मिळेल मला 14 प्लस 4 प्लस 14 म्हणजे y काय मिळेल y मिळेल मला 18. y मिळाला मला 18. आता बघा आपल्याकडे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आले आहे तर लास्टमध्ये आपल्याला आन्सर घ्यावं लागतं. ठीक आहे. द फ्रॅक्शन इज इथे लिहितो द फ्रॅक्शन इज हे काय राहणार न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे कोण x म्हणजे 7 y म्हणजे 18. अशा प्रकारे एक्झाम्पल होतं. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए बी आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कपॅसिटी 10 टन्स. एक ट्रक आहे ज्याची कपॅसिटी आहे 10 टन्स आणि त्याच्यामध्ये आपण प्लेस करणार आहे ए आणि बी टाईपचे बॉक्सेस. नेक्स्ट कंडिशन दिली आहे व्हेन 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप अँड 100 बॉक्सेस ऑफ बी टाईप आर लोडेड इन अ ट्रक इट वेट 10 टन्स. म्हणजे काय 150 प्रकारचे 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप ठीक आहे आणि 100 बॉक्सेस ऑफ बी टाईप्स हे जर आपण ट्रकमध्ये फिट केले प्लेस केले तर त्या ट्रकचं 10 टन जे वेट आहे ते कम्प्लीट होतं या बॉक्सेसने. ओके आणि बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ ए टाईप. आता बॉक्स चेंज केले ए टाईपचे आता किती घेतले 260 बॉक्सेस घेतले. ठीक आहे आर लोडेड इन ट्रक. ठीक आहे 260 बॉक्सेस ए टाईपचे. इट कॅन स्टील अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ बी टाईप सो दॅट इट फुल्ली लोडेड. ठीक आहे मग काय म्हणते कंडिशन लक्षात घ्या. काय शब्दाचा खेळ बघा काय म्हणते फार सिंपल आहे 260 बॉक्स घेतले ए टाईपचे तर ट्रकला म्हणते 10 टन्स कंप्लीट व्हायला बी टाईपचे 40 बॉक्सेस लागतात. म्हणजे काय 260 टाईपचे ए टाईपचे बॉक्स आणि 40 बॉक्सेस ऑफ बी टाईप्स हे घेतले आणि फीडअप केले तर जे 10 टन आहे ट्रकचं ते कंप्लीट होतं अशा प्रकारे. ओके मग काय फाइंड आउट करायचं आहे फाइंड द वेट ऑफ ईच बॉक्सेस. म्हणजे ए टाईपचं एका बॉक्सचं वेट आणि बी टाईपच्या एका बॉक्सचं वेट हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जे फाइंड आउट करायचं आहे त्याला आपल्याला एक्स आणि वाय सपोज करायचं असतं. म्हणून सपोज करूया सपोज द वेट ऑफ ठीक आहे ए टाइप बॉक्स इज एक्स. सपोज द वेट ऑफ बी टाइप ऑफ बॉक्स. ठीक आहे इथे मधात लिहायची काही गरज नाही. इज काय समजू वाय. ठीक आहे ए टाईपच्या एका बॉक्सचं वेट जे आहे ते एक्स सपोज केला आहे
बी टाईपच्या एका बॉक्सचं वेट जे आहे त्याला वाय सपोज केला आहे. बघा केस वन काय आहे, 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप. लक्षात घ्या एका बॉक्सचं वेट काय आपल्या ए टाईपच्या एक्स, मग 150 बॉक्सेस ऑफ ए टाईपचं वेट काय होईल 150 इंटू एक्स. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, एक्स के जी. ओके. अँड 100 बॉक्सेस ऑफ बी टाईप्स, 100 बॉक्सेस ऑफ बी टाईप्स. बी टाईपच्या बॉक्सचं वजन काय होईल 100 वाय. हे मिळून किती टन वजन कंप्लीट होतं, इट वेट 10 टन्स. ठीक आहे, या दोन्ही बॉक्सचं 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप म्हणजे काय 150 एक्स एवढं वेट ए टाईपच्या बॉक्सचं, आणि हे 100 वाय एवढं वेट बी टाईपच्या बॉक्सचं म्हणजे 100 वाय. हे मिळून 10 टन्स कंप्लीट होतं. टन्स म्हणजे काय के जीमध्ये कन्वर्ट करायला लागलं, कारण एक्स आणि वाय हा आपले के जीमध्ये आहे, म्हणून 10 टन्स म्हणजे काय 10,000 के जी. ओके. यानंतर केस 2 आहे, 260 टाइप्स ऑफ ए टाइप बॉक्स. ठीक आहे, ए टाइपचे 260 बॉक्सेस आहे म्हणजे काय होईल 260 एक्स, आणि बी टाइपचे 40 बॉक्सेस म्हणजे होईल 40 वाय. हे मिळून किती टन कंप्लीट होतं 10 टन म्हणजे 10,000 के जी. इक्वेशन 1. इक्वेशन 2 बघा. यानंतर या इक्वेशनला मी थोडं सिम्प्लिफाय करून घेतो, कारण याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे आणि आपल्याला व्हेरिएबलचा कोएफिशियंट सुद्धा इक्वल करून घ्यायचा आहे. बघा कसं करतो, या इक्वेशन 1ला मी डिवाइड करतो 10 ने. ओके, लिहूया इथे डिवाइड इक्वेशन 1 बाय 10. ओके, काय होईल इक्वेशन बघा, 10 ने डिवाइड केलं 150ला काय होईल 15x प्लस 100 बाय 10 म्हणजे काय 10 कॅन्सल करायचा. ठीक आहे, 10 लक्षात घ्या 150 बाय 10 म्हणजे काय 10 कॅन्सल राहिलं काय 15. ओके, असं करायचं आहे. 100 बाय 10 म्हणजे काय 10y इक्वल्स टू 10,000 बाय 10 म्हणजे काय 1,000. 10 कॅन्सल करायचा. इक्वेशन 3. आता बघा हे इक्वेशन आहे, या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट इथे बघा ट्रान्सफर केला इथे, तर 10y दिसते इथे सुद्धा 10y यासाठी मला काय करायला लागेल, याला 4 ने डिवाइड करतो मी, म्हणजे माझा व्हेरिएबलचा कोएफिशियंट सुद्धा इक्वल होईल आणि इक्वेशन सुद्धा थोडं सिम्प्लिफाय होऊन जाईल. म्हणजे मी लिहू शकतो डिवाइड इक्वेशन 2 बाय 4. वेगवेगळ्या मेथड्स आहे, वेगवेगळ्या टेक्निक्स आहे, तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे, करूया आपण 4 ने डिवाइड करूया 260ला. 260 डिवाइड बाय 4 काय होईल 4 6 जा 24 राहील 2, हे 0 4 5 जा म्हणजे 65. ओके, काय होईल 65x प्लस 14/4 म्हणजे काय 10y. ठीक आहे, 10,000/4 म्हणजे काय होईल 2,500. इक्वेशन नंबर 4 तुम्ही करून बघाल. प्रत्येकाला 4 ने डिवाइड केला आहे मी. ठीक आहे, प्रत्येक टर्मला 4 ने डिवाइड केला आहे, तेव्हा कुठं मला हे इक्वेशन मिळालं आहे. बघा आपल्याकडे 2 इक्वेशन आहे, या दोन्ही इक्वेशनमध्ये 10y कोएफिशियंट इक्वल आहे 10 10 आणि साइन सेम आहे, त्याच्यामुळे करू आपण सबट्रॅक्शन. ओके, लिहूया इथे सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3. ओके, करूया सबट्रॅक्शन. काय होईल हे लिहूया इक्वेशन 3. 15x प्लस 10y इक्वल्स टू 1000. हे सबट्रॅक्ट करता इक्वेशन 65x प्लस 10y इक्वल्स टू 2,500. हे 1000 आहे. सबट्रॅक्ट करताना खालच्या इक्वेशनचे सर्व साइन चेंज, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ओके, 15x मायनस 65x काय होईल मायनस 50x. ओके, हे होईल कॅन्सल. ओके, 1000 मायनस 2,500 होईल मायनस 1,500. एक्सला 50 मायनस 50 मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे मिळेल मला एक्स इक्वल्स टू मायनस 1,500 अपॉन मायनस 50. मायनस मायनस गेट कॅन्सल. ठीक आहे, हे प्लस होता. ओके, 1,500 अपॉन 50 काय होईल 30, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मला 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 15 13 जा 5 13 जा 150, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळेल मला 30. ओके, अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे. फाइंड आउट करूया वायची व्हॅल्यू.
काय होईल पुट. ओके, आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आपण पुटअप करूया ही व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये. या थर्ड इक्वेशनमध्ये पुटअप करतो. लिहा पुट x इक्वल्स टू 30 इन इक्वेशन 3. ठीक आहे, थर्ड इक्वेशनमध्ये आपण पुटअप करणार आहे. काय होईल इक्वेशन बघा, 15 इंटू 13. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू पुटअप केली प्लस 10y इज इक्वल्स टू 1000. ओके, पुढे काय होईल, 15 इंटू 30 होईल 450 प्लस 10y इक्वल्स टू 1000. 450 ट्रान्सफर करू, तिकडे काय होईल मायनस, इकडे प्लस आहे तिकडे काय होईल मायनस. मिळेल मला 10y इक्वल्स टू 1000 मायनस 450. ओके, करूया 1000 मायनस 450 काय होतं 550, म्हणजे 10y इक्वल्स टू ठीक आहे 515 मिळेल. त्याच्यानंतर 10yला मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे मिळेल मला 550 अपॉन 10 y मिळेल मला y इक्वल्स टू मिळेल मला 55. अशा प्रकारे y ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली आहे. ठीक आहे, आपण लास्टमध्ये आन्सर लिहू द वेट ऑफ. ठीक आहे, द वेट ऑफ ए टाइप बॉक्स इज. ठीक आहे, काय एक्स म्हणजे काय 30 kg. ओके, अँड द वेट ऑफ बी टाइप बॉक्स इज. ठीक आहे, वाय म्हणजे कोण 55 kg. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. म्हणजे काय, एक जे कम्प्लीट डिस्टन्स आहे 1900, हे जे डिस्टन्स आहे एवढं किलोमीटर 1900 किलोमीटर, हे डिस्टन्स त्या विशालने काही बसने ट्रॅव्हल केला आहे आणि काही त्याच्यातला डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केला आहे. ठीक आहे, ही पहिली कंडिशन राहील आपली. नेक्स्ट कंडिशन, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे बसचा जो स्पीड आहे प्रत्येक तासाला प्रत्येक आवरला तो आहे 60 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे एका तासात ती 60 किलोमीटर जाते. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. आणि जो एरोप्लेनचा स्पीड आहे तो पर आवर 700 किलोमीटर आहे. म्हणजे 1 आवर एका तासामध्ये 1 आवरमध्ये एरोप्लेन जे आहे ते 700 डिस्टन्स जे आहे 700 किलोमीटर जी डिस्टन्स आहे ते ट्रॅव्हल करते. आणि हे जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, हे जे दिलं आहे इट टेक्स 5 आवर्स टू कम्प्लीट जर्नी. आणि हे जे 1900 किलोमीटरचे जे डिस्टन्स आहे, किलोमीटर डिस्टन्स 1900 किलोमीटर जे डिस्टन्स आहे त्याने ते कम्प्लीट केलं आहे 5 आवर्समध्ये. म्हणजे बसला आणि एरोप्लेनला मिळून एकूण 5 तास लागले 1900 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. तर काय करायचं आहे, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. म्हणजे विशालने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सर्वात आधी जे फाइंड आउट करायचं आहे त्याला सपोज करू. सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज एक्स सपोज करू, आणि सपोज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज वाय सपोज करू. का आता आपल्याजवळ केस 1 आहे. कंडिशन 1 काय, वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. ठीक आहे, लक्षात घ्या जे 1900 जे डिस्टन्स आहे, एकूण डिस्टन्स किती क्रॉस केला आहे 1900. हे जे डिस्टन्स आहे काही डिस्टन्स बसने काही डिस्टन्स वायने, म्हणजे एक्स प्लस वाय हे आहे 1900. ठीक आहे, ओके, म्हणजे बसचं डिस्टन्स, ठीक आहे, बसने काही डिस्टन्स क्रॉस केला आहे आणि एरोप्लेनने एकूण मिळून किती आहे 1900 डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केला आहे. ओके, केस 2 काय दिली आहे. ओके बघा, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, बसचा स्पीड दिला आहे, थोडंसं लिहून घेतो इकडं. स्पीड ऑफ बस किती आहे 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आणि स्पीड ऑफ एरोप्लेन काय, स्पीड ऑफ एरोप्लेन किती आहे 700 किलोमीटर
पर आवर इतका आहे. ठीक आहे. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे काय म्हणता, ह्या स्पीडने, ठीक आहे, 60 km/h बसचा स्पीड, 700 km/h एरोप्लेनचा स्पीड, एवढ्या स्पीडने जेव्हा ते चालत होते, ठीक आहे, जेव्हा ते एरोप्लेन आणि बस चालत होते, तर हे जे पूर्ण डिस्टन्स आहे 1900 किलोमीटरची जी जर्नी आहे, तिला ट्रॅव्हल करायसाठी किती तास लागले, एकूण 5 hours लागले आहे. ठीक आहे, टोटल 5 hours त्याला लागले आहे. ठीक आहे, हे जे डिस्टन्स आहे पूर्ण 1900चं, ठीक आहे, या स्पीडने ट्रॅव्हल करायसाठी त्याला 5 तास लागले आहे. म्हणजे एकूण तास किती लागले आहे, 5 hours. बघा थोडंसं लक्ष द्या, थोडंसं ट्विस्ट आहे इथे. 5 hours. मग बसने किती टाइम लागला आणि एरोप्लेनने किती टाइम लागला हे डायरेक्टली दिला आहे का, नाही. म्हणजे आपल्याला बसचा टाइम आणि एरोप्लेनचा टाइम सर्वात आधी कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, तर सर्वात आधी आपल्याजवळ फॉर्म्युला एक, ठीक आहे, टाइमचा फॉर्म्युला असतो आपल्याजवळ, टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड हा आपल्याजवळ फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर टाइम ट्रॅव्हल बाय बस, ठीक आहे. ठीक आहे, बसला किती टाइम लागला हा टाइम काढू आपण, बसचा टाइम, त्याला BT म्हणू. बस टाइम, डिस्टन्स काय आहे बाबा, याचा डिस्टन्स आहे बसचं x आणि स्पीड आहे बसची 60. बस, ठीक आहे, बसचा टाइम काय होईल, x/60. आणि एरोप्लेनचा टाइम काय होईल, ठीक आहे, एरोप्लेनचा टाइम, ठीक आहे, सेम फॉर्म्युला तोच वापरायचा आपल्याला. ठीक आहे, इथे डिस्टन्स काय आपलं y, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन काय y, आणि याचा स्पीड काय 700. ओके, म्हणजे याचं काय होईल टाइम y/700. एवढा टाइम बसचा, एवढा टाइम yचा, म्हणजे एकूण किती तास लागलाय, 5 तास. अशा प्रकारे करायचं आहे. आता पुढे याला सॉल्व्ह करू आपण. मी याला इरेज करून घेतो आणि पुढे सॉल्व्ह करतो. हे आहे आपल्याकडे इक्वेशन सेकंड. आता बघा, या इक्वेशनला सिम्प्लिफाय करून घेऊ. जेव्हा अशा प्रकारचे व्हॅल्यू असते a/b प्लस c/d असेल तर काय करतो, a/d प्लस c/b अपॉन b/d करतो आपण. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. तुम्ही नोट डाऊन करत राहा. हे फॉर्म्युले सर्व काय होईल, x × 700 काय होईल, 700x प्लस 60 × y होईल 60y. ठीक आहे, अपॉन 60 × 700 होईल 42,000. ठीक आहे, काय होईल डायरेक्ट 6 × 7 होईल 42 आणि उरलेले 0 सर्व 3 देऊन टाकायचे. ओके, इक्वल्स टू 5. इक्वेशन नंबर 3 म्हणा याला. पण इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये अशा प्रकारची खूप मोठी व्हॅल्यू जेव्हा दिसते, ही व्हॅल्यू नको आहे, तर याच व्हॅल्यूने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करून टाकायचं, म्हणजे ही व्हॅल्यू कॅन्सल आउट होऊन जाईल. ओके, बघा कसं. ओके, लिहितो इथे मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 42,000. करूया मल्टिप्लाय, काय होईल 42,000 इंटू 700x प्लस 60y अपॉन 42,000 प्लस इक्वल्स टू 5. 42,000 इंटू 5. जेव्हा असं करतो आपण, तेव्हा आपण प्रत्येक एलिमेंटला, प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय करत असतो. ओके, हे होईल कॅन्सल आउट. ओके, पुढे काय होईल 700x प्लस 60y इक्वल्स टू 42,000 इंटू 5 काय होईल बघा, 2,10,000 होईल. कसं बघा, 42ला मल्टिप्लाय करून टाका. ठीक आहे, 5 × 2 होईल 10 1. ठीक आहे, 5 × 4 होईल 21. ओके, उरलेले 3 0 देऊन टाका. काय होईल 2,01,000. ठीक आहे, ओके, 2 1 4 टाइम्स 0. अशा प्रकारे ही इक्वेशन मिळाल मला. इक्वेशन नंबर 4 म्हणा याला. ओके, आता बघा हे दोन्ही इक्वेशन. ठीक आहे, ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये मला बघा, यानंतर आपण हे सेकंड इक्वेशन थर्डमध्ये चेंज केलं आणि थर्ड इक्वेशन फोर्थमध्ये चेंज केलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याजवळ कोणते इक्वेशन्स आहे, हे दोन इक्वेशन्स. ठीक आहे, या दोन इक्वेशन्समध्ये कोएफिशियंट्स इक्वल नाही, बट मी एक काम करू शकतो. या 60 मला इथे जर आणायचे असेल तर 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग हे करून घेऊ आपण. ठीक आहे, बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 60 काय मिळेल इक्वेशन, 60 × 1 होईल 60x. ठीक आहे, 60 × y होईल 60y इक्वल्स टू 1900 × 60.
काय करायचं 0 राहू द्यायचे आणि 6ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, म्हणजे काय होईल 1900 इंटू 60 काय होते बघा. सोपी एकदम सिंपल आहे अशा प्रकारच्या व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन करणं. 6 इंटू 9 होईल 54, 54 म्हणजे 4 इथे, हे 5, 6 1 6 6 6 प्लस 5 होईल 11. ठीक आहे, उरले किती 0 1 2 3 इथे देऊन टाकायचे. म्हणजे 1900 इंटू 60 काय होईल 1,14,000. ठीक आहे, अशा प्रकारे 114,000 हे असं करायचं आहे. आता बघा आपल्याला दोन्ही इक्वेशनमध्ये 60/60 कोएफिशियंट्स इक्वल आहे. दोन्ही इक्वेशनमध्ये बघा इक्वेशन नंबर याला 5 म्हणू. ठीक आहे, या दोन्ही इक्वेशनमध्ये 60/60 कोएफिशियंट्स इक्वल आहे. आता करूया आपण इक्वेशनचं सबट्रॅक्शन, कारण साईन बघा साईन सेम आहे. ओके, करूया सबट्रॅक्ट इक्वेशन 4 and 5चं आपण काय करू सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 from 5 करून टाकू. ठीक आहे, डिरेक्टली असं लिहिता येणार नाही पण काही प्रॉब्लेम नाही. 4 from 5 मधून आपण इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करणार आहे. चला करूया. काय आपलं इक्वेशन 60x प्लस 60y इक्वल्स टू 1,40,000. ओके, इक्वेशन काय 700x प्लस 60y इक्वल्स टू 2,10,000. अशा प्रकारचं इक्वेशन आहे. सबट्रॅक्ट करताय म्हणून खालच्या इक्वेशनचे सर्व साईन चेंज. प्लस असेल तर मायनस, मायनस प्लस. ओके, 60x मायनस 700x काय होईल 640x. ओके, यानंतर हे तर कॅन्सल आउट होऊन जाईल. 6 प्लस 60 मायनस 60 होईल 0. ओके, यानंतर बघा हे काय होईल बघा 1,40,000 मायनस 2,10,000 होईल मायनस 96,000. ओके, हे मी कसं केलं आहे डिरेक्टली समजलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, 210 मायनस 140 केलं 96 आला, राहिलेलं 30 देऊन टाकलं. ठीक आहे, अशा प्रकारे हे करायचं आहे. यानंतर हे बघा हे सुद्धा 60x मायनस 700 हे सुद्धा मायनस 640x राहील. ओके, एक्सला 640 काय मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे काय होईल x इक्वल्स टू मायनस 96,000 अपॉन मायनस 640. ठीक आहे, 0 कॅन्सल करून टाकायचा. सॉरी, हे ऑलरेडी आहे ना 640, हे कॅन्सल करून टाकायचा. मायनस मायनस सुद्धा कॅन्सल होईल. ओके, 9,600 अपॉन 64 करा, हे होईल 150. ठीक आहे, अशा प्रकारे मला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे. ओके, हीच व्हॅल्यू आपण कोणत्या इक्वेशनमध्ये पुटअप करूया फाइंड आउट वायची व्हॅल्यू. x इक्वल्स टू 150 इन इक्वेशन. बघा आपल्याला फक्त बसचं डिस्टन्सच विचारला आहे, मग वायची व्हॅल्यूची काही गरज नाही आपल्याला. आपण हे इक्वेशन इथेच थांबवूया. ठीक आहे, आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आली आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ओके, डिरेक्टली लिहून घ्या. एक्सची व्हॅल्यू आली म्हणजे 150, हेच आपला आन्सर आहे. ओके, लिहूया इथे द डिस्टन्स. वायची व्हॅल्यू फाइंड करायची गरज नाही कारण एरोप्लेनचं डिस्टन्स विचारलं नाही. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150. एक्स म्हणजे काय 150 किलोमीटर. ओके, अशा प्रकारे हे आपल्या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल होतं. जर तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन या. एक्झाम्पलने आपला प्रॅक्टिस सेट इथेच कंप्लीट झालेला आहे आणि या प्रॅक्टिस सेटने आपल्या चॅप्टरचे जेवढे प्रॅक्टिस सेट होते तेही कंप्लीट झाले आहे. आणि सर्वच्या सर्व प्रॅक्टिस सेट तुम्ही जाऊन आपल्या प्लेलिस्टमध्ये बघा, सर्वच मी प्रॅक्टिस सेट अपलोड केले आहे आणि डिटेलमध्ये सर्व बेसिक गोष्टीसुद्धा अपलोड केलेल्या आहे. त्या तुम्ही नक्की जाऊन चेक करा, बघा, समजून घ्या आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तुमच्या लाईकने, तुमच्या शेअरने, तुमच्या सबस्क्राईब केल्याने मला मोटिवेशन मिळेल आणि मला मोटिवेशन मिळाल्यानंतरच मी चॅनलवर मोठ्या उत्साहाने अजून यापुढेही चांगल्या रीतीने नवीन नवीन कन्सेप्ट तुमच्या पुढे आणत राहील. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.